सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी। हायस्कूलचे माजी उपमुख्याध्यापक, माझे मित्र सन्माननीय काटे सर, याचबरोबर त्या विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ सावंत मॅडम आणि खास जगताप मॅडम यांना सेवानिवृत्तीच्या सदिच्छा देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले सर्वच त्यांचे नातेवाईक, जावई, बहीण आणि उपस्थित या कार्यक्रमासाठी असलेले या विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी, माजी शिक्षक या विद्यालयाचे, त्याचबरोबर काही उपस्थित मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक आणि शिक्षक डंबेसर आहेत या ठिकाणी, म्हणजे जे जुने सहकारी आहेत ते उपस्थित आहेत. या सर्व उपस्थितांचं पुन्हा एकदा विद्यालयाच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. आज 31 जुलै 2026 सन्माननीय जगताप मॅडम यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ. सह्याद्री शिक्षण संस्थेची स्थापना 1957 मध्ये आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये टप्प्याटप्प्यानं सह्याद्रीमध्ये कर्मचारी म्हणून, सेवक म्हणून उपस्थित असलेले सर्व कर्मचारी त्या टप्प्यावरती सेवानिवृत्त होत गेले आणि साधारणतः आता दुसऱ्या इनिंगमध्ये किंवा दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यांची नियुक्ती 91 पासून झालेली आहे किंवा ज्यांची जन्मतारीख साधारणतः 68-69 आहे, ते या वर्षामध्ये सेवानिवृत्त होत आहेत. संस्थेचे संस्थापक स्वर्गीय निकम साहेब यांची अशा या सेवापूर्ती सदिच्छा समारंभामध्ये प्रकर्षाने स्मरण होतं, आठवण होते की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सह्याद्री शिक्षण संस्था निर्माण करणं आणि त्याचबरोबर तिचा विस्तार करणं हे आम्हा कर्मचाऱ्यांना अत्यंत मोलाचं आहे की त्यांनी त्यावेळी शाखा निर्माण केल्या. खेडोपाडी माध्यमिक विद्यालयांना मान्यता आणली. ते जर नसतं तर आमच्यासारखे शिक्षक हे शिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली नसती. आणि म्हणून स्वर्गीय निकम साहेबांनी ही एक कोकणातील अग्रगण्य शैक्षणिक संस्था निर्माण करणं हे निश्चितच आमच्या सर्वांच्या भाग्याचं आहे. आणि साहजिकच ते भाग्य सन्माननीय जगताप मॅडम आणि सन्माननीय जगताप सर या उभयकांना लाभलं. 1991 मध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये जी न्यू इंग्लिश स्कूल देवघर निवाजीवाडी या ठिकाणी जी शाखा सुरू झाली, त्या शाखेच्या स्थापनेमध्ये जगताप सर आणि जगताप मॅडम यांचा अत्यंत मोलाचा असा वाटा आहे. ते विद्यालय सुरू करण्यामध्ये त्यांनी फार मोठे प्रयत्न केलेले होते. कारण मास्टर प्लॅनमध्ये त्यावेळी सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये अनेक 8वी ते 10वीच्या शाखांना मान्यता मिळवणं आणि त्या अनुदानित वरती आणणं हे प्रचंड कठीण काम होतं. आणि त्या कठीण कालावधीमध्ये दोघाही उभयतांनी खूप चांगलं काम केलं. जगताप सर त्या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून काम करत होते आणि ती शाखा सुरू करत असतानाच 1997 मध्ये मला वाटतं 18 दिवस काहीतरी त्या कुळवंडीमध्ये होत्या आणि 97 मध्ये या न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज खेडी चिंचगिरी सती विद्यालयामध्ये रुजू झाल्या. तिथपासून आजपर्यंत त्यांचा अतिशय चांगल्या प्रकारचा
सहभाग या ठिकाणी या विद्यालयाला लाभलेला आहे. हे विद्यालय रत्नागिरी जिल्ह्यातलंच नव्हे तर महाराष्ट्रातील नामवंत विद्यालयामध्ये गणलं जातं. त्या पंक्तीमध्ये हे विद्यालय आहे आणि त्या विद्यालयाचा हा नावलौकिक होत असताना त्या कालखंडामध्ये त्यांनी केलेले काम हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून संस्थेमधील एका मोठ्या शाळेत काम करण्याची संधी त्यांना प्राप्त झाली. त्या विज्ञान विषयाचे आहेत, BSc BEd आहेत. अतिशय तळमळीनं मनापासून त्या काम करत असत आणि त्यामुळे विद्यार्थी प्रिय, पालक प्रिय आणि आपल्या सहकाऱ्यांच्या प्रिय देखील त्या बनल्या आणि सगळ्यांच्या सोबत उत्तम असं काम केलं. त्यांचे अनेक व्यक्तिमत्वाचे पैलू आहेत, वैशिष्ट्य आहेत. ती जर सांगायची झाली तर आटोपशीर कार्यक्रम आपला होणार नाही. म्हणून त्या एक अविरहतपणे आपले वरिष्ठ जे जे काम देतील ते प्रामाणिकपणे आणि ते काम यशस्वी पूर्ण करेपर्यंत तळमळणाऱ्या शिक्षिका आणि उपमुख्याध्यापिका होत्या. माझा त्या शिक्षिका म्हणूनही आणि उपमुख्याध्यापिका म्हणून काम करताना त्यांच्याशी सहकार्य काम करण्याची संधी प्राप्त झाली आणि विशेषतः गेले 2 वर्षे शासनाची विविध प्रकारची येणारी परिपत्रकं, सातत्यानं ऑनलाईन भरावी लागणारी माहिती, याचा सगळ्या बाबींचा पाठपुरावा करण्यामध्ये जगताप मॅडम अतिशय मोलाचं अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे. शिक्षकांच्यापर्यंत पोहोचणं आणि त्यांच्याकडून ते काम करून घेणं ह्या त्यांचा हातखंडा होता आणि त्यामुळं माझं काम देखील अतिशय सोपं होत होतं आणि ती उणीव निश्चित स्वरूपानं ही लाभणार आहे. त्यांच्याच कालखंडामध्ये विद्यालयामध्ये नवीन इमारत बांधकाम भूमिपूजन करण्याची संधी प्राप्त झाली आणि तिथेही अतिशय मोलाचं असं योगदान हे जगताप मॅडम यांनी दिलं. खरं तर आजही त्यांच्याकडे पाहिलं तर त्या सेवानिवृत्त होत आहेत असं वाटत नाही. स्टाफमध्ये विशेषतः महिला वर्गामध्ये तर नेहमीच त्यांच्याविषयी बोललं जातं की त्यांच्याकडे प्रचंड ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा तुम्ही जाताना आम्हाला देऊन गेला तर आम्ही तितक्याच ऊर्जेनं काम करू. हे अनुकरण हे नवीन पिढीला निश्चित भूषणावं आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझ्या या कालखंडामध्ये जगताप मॅडम यांनी मला केलेलं जे सहकार्य आहे, शाळेला केलेलं सहकार्य आहे, संस्थेला केलेलं सहकार्य आहे, हे अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं ठरलं असं मला वाटतं आणि म्हणून जगताप मॅडम यांच्यासाठी असं म्हणेल, 32 साल का सफर बेमिसाल रहा, हर बच्चे के चेहरे पर ज्ञान की मशाल रहा, अनुशासन की डोर और प्यार की छाव. जगताप मैडम आपका ये योगदान कमाल रहा. पुढील कारकिर्दीसाठी त्यांना अत्यंत उत्तम निरोगी अशा प्रकारचं आयुष्य लाभो. जगताप सर ही तितकेच त्यांच्याच टोळीचं काम करणारे हे संस्थेमधून सेवानिवृत्त झाले. त्यामुळे या दोघांही उभयतांना पुढील सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जे सहकार्य आहे असंच सहकार्य इथून पुढे विद्यालयाला करा अशा प्रकारची एक विनंती त्यांना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. महत्त्वाचा दिवस आहे आणि तेवढाच आनंदाचा आणि तेवढाच भावनिकता जपणारा हा दिवस आहे. मित्रांनो, या आपल्या 32 वर्षाच्या या कालावधीमध्ये ज्ञानाचा दीप उजळून हजारो विद्यार्थ्यांना या जगामध्ये सफर करण्यासाठी आणि त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्यासाठी जे तयार केले अशा या जगताप मॅडम आणि त्याचबरोबर उपमुख्याध्यापिका म्हणून काम करत असताना एक कुशल प्रशासक कसा असावा हे जगताप मॅडम यांच्याकडे बघून आम्हाला समजतं. अशा या विद्यालयाच्या उपमुख्याध्यापिका आणि आमच्या गोड मैत्रीण जगताप मॅडम यांचा आज निरोप समारंभ आणि या निरोप समारंभाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी सगळे उपस्थित झालेले आहात. आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. आठवणींच्या या प्रवासाला औपचारिक सुरुवात तर झालेली आहे. आपलं जे कार्य आहे या अनेक वर्षांचा जो प्रवास आहे हा ठराविक शब्दांमध्ये व्यक्त करणं तसं कठीणच आहे. पण तरी सुद्धा आपल्या काही शब्दांमध्ये आपल्या कार्याला शब्दरूप
देण्यासाठी म्हणजेच शिक्षक मनोगतासाठी मी आमंत्रित करते या ठिकाणी विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक। आज आपल्या या इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज केंद्रीय या विद्यालयामध्ये आपल्या सर्वांच्या आणि सर्वांवर प्रेम करणाऱ्या जगताप मॅडम यांचा सेवानिवृत्तीचा आणि त्यांना शुभेच्छा देण्याचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर, या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री पंचे सर, शालेय समितीचे सदस्य सन्माननीय राजाभाऊ तळके साहेब, रमेशजी तळके साहेब, त्याचप्रमाणे शालेय समितीच्या सदस्या पवार मॅडम आणि व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व विद्यालयाचे माजी आजी मुख्याध्यापक, त्याचप्रमाणे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, मॅडमचे सर्व कुटुंबीय आणि आजच्या सत्कारमूर्ती जगताप मॅडम, जगताप सर, या सर्वांचं मी प्रथमतः शाळेच्या वतीनं स्वागत करतो। आपणा सर्वांना माहिती आहे की गुरु हा व्यवसाय नसतो, तर तो एक संस्कार असतो। गुरु हा पद नसतो, तर तो समाजाला दिशा देणारा दीपस्तंभ असतो। आणि आज आपण सर्वजण अशा एका व्यक्तिमत्वाला सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी जमलेलो आहोत, की ज्याने आपल्या आयुष्यातील सर्व सुवर्ण काळ जो आहे तो शिक्षणाच्या पवित्र कार्यासाठी समर्पित केला। आणि आजचा हा समारंभ म्हणजे केवळ त्या शिक्षिकेचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम नाही, तर एका समृद्ध, प्रेरणादायी आणि मूल्याधिष्ठित प्रवासाला दिलेली कृतज्ञ मानवंदना आहे असं मला वाटतं। आज आपण सन्मान करत आहोत त्या आपल्या सर्वांच्या आदरणीय उपमुख्याध्यापिका सुलोचना जगताप मॅडम यांचा। एखादी व्यक्ती आहे तर तिचं मोठेपण आपणा सर्वांना माहिती आहे की तिच्या पदावरून ठरत नसतं, तर तिच्या कार्यातून, तिच्या स्वभावातून आणि तिनं जिंकलेल्या माणसांच्या मनातून ठरतं। आणि असंच हे व्यक्तिमत्व की ज्यांनी या सगळ्या गोष्टी या विद्यालयासाठी केल्या, या विचारांचं जिवंत उदाहरण म्हणजेच आपल्या जगताप मॅडम आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल। जगताप मॅडमचा जन्म हा कराड या ठिकाणी एका सुसंस्कृत शैक्षणिक वातावरण असलेल्या कुटुंबामध्ये झाला। आणि असं मी का म्हणतो तर त्यांची आई आनंदीबाई आणि वडील दाजीसाहेब पवार हे दोघेही प्राथमिक शिक्षक होते। त्यानंतर त्यांचे वडील आहेत, त्यांनी शेवटच्या काळात मुख्याध्यापक म्हणून सुद्धा सेवा केलेली आहे आणि त्यांची पूर्ण सेवा ही सातारा जिल्ह्यात झालेली आहे। त्यामुळे शिक्षणाची बीजे जी आहेत ती त्यांच्यामध्ये फार जन्मापासूनच रुजलेली आपल्याला दिसतात। त्यामुळे शिक्षणाविषयीची निष्ठा, विद्यार्थ्यांच्या विषयी असणारी माया, शिस्त, प्रामाणिकपणा आणि सेवाभाव हे जे गुण आहेत ते त्यांना जन्मापासूनच मिळाले आणि त्याचा उपयोग त्यांनी आपल्या पुढील जीवनामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो। मॅडमचं प्राथमिक शिक्षण वागेश्वर तालुका जावळी या ठिकाणी झालं, माध्यमिक शिक्षण लोणंद तालुका खंडाळा या ठिकाणी झालं आणि महाविद्यालयीन शिक्षण हे कराड या ठिकाणी झालेलं आहे। 1991 साली त्यांचा विवाह झाला आणि शंकरराव जगताप यांच्याशी त्यांचा विवाह झाल्यानंतर 1991ला ते खेडमध्ये असणाऱ्या देवघर निवासीवाडी या विद्यालयामध्ये त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याला सुरुवात केली। जगताप सरांबरोबर मी 6 महिने काम केलेलं असल्यामुळे त्या शाळेत मला त्या शाळेचा सगळा परिसर माहिती आहे किंवा त्या ठिकाणी असणारं वातावरण माहिती आहे की अतिशय दुर्गम भागात असणारी ती शाळा जगताप सरांनी स्वतः ती तिथं सुरू केली आणि दोघेही हे शिक्षकी पेशामधले असल्यामुळे त्यांनी त्या शाळेला सुरुवात केली। दोघांनी शाळा सुरुवात केलेली आहे चालवायला। त्यानंतर मग त्यांनी असे शिक्षक त्या ठिकाणी निर्माण केले आणि मग ती 5 शिक्षकी शाळा झाली। जगताप सरांनी प्रभारी मुख्याध्यापक म्हणून तिथे काम केलं आणि मग मॅडम त्यांच्याबरोबर अतिशय आनंदाने देवघर निवासीवाडी येथे काम करत होत्या। कोणतीही मोठी सुविधा नव्हती, म्हणजे मी असताना सुद्धा तिथे एसटीची पण तशी सुविधा नव्हती, अशाही ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे।
हे केवळ विद्यार्थ्यांविषयी असणारे त्यांचं प्रेम आणि शिक्षणावर असणारी जी श्रद्धा आहे त्याच्यामुळे त्यांनी त्या काळात सुद्धा मनापासून काम केलं. 1 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर आता वरेकरकरांनी सांगितलं की 18 दिवस त्यांनी कुळवंडी तालुका खेड या शाळेत काम केलं आणि मग मात्र 1997 साली त्यांचा एक सुवर्ण काळ आला की खेर्डीसारख्या एका मोठ्या शाळेत काम करण्याची त्यांना संधी मिळाली. या शाळेमध्ये त्यांनी 29 वर्ष काम केलेलं आहे. त्या 29 वर्षातली 28 वर्ष एक शिक्षिका म्हणून उत्तम काम केलं आणि 1 वर्ष उपमुख्याध्यापिका म्हणून जी जबाबदारी आहे ती जबाबदारी त्यांनी सांभाळली. खरं म्हटलं तर पद मिळाल्यामुळं त्यांनी काम केलेलं नव्हतं, तर कामामुळे त्या पदाला कशी प्रतिष्ठा निर्माण होईल हे त्याने आपल्या कार्यातून दाखवून दिलं. 28 वर्ष सेवा करताना मला सांगायला आवडेल की उपमुख्याध्यापक पद मिळेपर्यंत क्लास टीचरशिप जी आहे ती त्यांनी दरवर्षी घेतली. कुठल्याही प्रकारची मी सिनियर आहे मला क्लास टीचर नको असं कधीही त्यांनी मानलं नाही. उपमुख्याध्यापिका पद मिळाल्यावरच मात्र त्यांची जी क्लास टीचरशिप आहे ती निघाली. म्हणजे काम करण्याची जी प्रेरणा आहे ती अशा सिनियर लोकांकडून घेणं ही आजच्या काळाची गरज आहे असं मला म्हणावं लागेल. उपमुख्याध्यापिका म्हणून काम करताना सर पण म्हटले की रिटायरमेंटला आलेला माणूस कुरकुर करत असतो की मला आता काही जमणार नाही, पद आहे इथपर्यंत ठीक आहे, मग मी एवढं कसं काम करू. पण तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल की त्यांनी ज्या दिवसापासून उपमुख्याध्यापिका पद घेतलेलं आहे सरांनी सांगितलं मॅडम तुम्हाला सकाळी 7 वाजता यावं लागेल, संध्याकाळी किती वाजता जायचं ते काय सांगितलं जाणार. सकाळी 7 ते संध्याकाळी 5 एवढा वेळ सुद्धा त्यांनी या शाळेमध्ये काम केलेलं आहे. ते पण जागेवर एका खुर्चीवर बसून नव्हे. आम्ही कधीतरी विनोदाने त्यांना म्हणायचो मॅडम तुम्हाला खुर्ची बसायला दिली तुम्ही तर उभ्याच आहात. ते म्हटलं माझं कामच असं आहे की मला ते करावंच लागलं. म्हणजे या शाळेविषयी आपल्याला जे प्रेम असतं किंवा शाळेतल्या कामाबद्दल जी ओढ असते ती या ठिकाणी आपल्याला दिसून येते. प्रत्येक शिक्षक असेल शिक्षिका असेल यांना काम मी कसं सांगू हा कधी त्यांनी संकोच बाळगला नाही. कोणाला काम सांगायचे ते सांगून मोकळं केलं. त्या शिक्षकाला त्याच्याकडून करून घ्यायचे त्याचा पाठलाग ठेवला की शेवटपर्यंत मला हे काम पूर्ण करून घेतलंच पाहिजे. म्हणजे ही जी कामाची तळमळ आहे ही तळमळ आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. म्हणजे एक उपमुख्याध्यापक म्हणून त्यांनी जे काम केलंय ते सगळ्यांना आपल्याला स्मरणात राहील अशा प्रकारचं काम केलेलं आहे. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या सत्कारमुक्ती सन्माननीय जगताप मॅडम, सर्वप्रथम मी त्यांना सेवानिवृत्तीच्या शुभेच्छा देतो आणि त्यांच्या मुलाखतीतून जे शब्दांकन झालं ते आपल्यासमोर सादर करतोय. त्यांची ज्यावेळेला मुलाखत घेण्याचा मी प्रयत्न केला त्यावेळेला जगताप मॅडम मला जास्त उपलब्ध झाल्याच नाही. इव्हन आत्तापर्यंत जेवढे सहकार्यांच्या विषयी लिहिलं ते थोडा तरी वेळ मिळाला. जगताप मॅडमने व्हॉट्सअपवरतीच माहिती दिली. वेळ खूप कमी दिला त्यांनी तरीसुद्धा त्यांच्याविषयी हे जे शब्द लिहिलेले आहेत ते माझ्या मते खूप चांगले शब्द आहेत. काव्याचं शीर्षक आहे सह्याद्रीची वारी. सह्याद्रीची वारी. सातारा कराड सुसंस्कृत नाव आणि कोडोली त्यातील एक मोठं गाव. सातारा कराड सुसंस्कृत नाव, कोडोली त्यातील एक मोठं गाव. गावात प्रगत शेतकरी दाजी आणि शेतात सारेच वाण आणि भाजी. दाजींना साथ आनंदीची, संसार काळजी शेतीची. शेती आमची जीवनवाहिनी, तिच्यासाठी आहुती आमची प्राणाची. तिच्यासाठी आहुती आमची प्राणाची. भवानी माता प्रसन्न झाली, आनंदीची कुस उजली. दाजी आनंदीचा सुखी संसार, सुखात पडली सुखात भरली तिची ओटी. प्रसूत झाली आली कन्या, कन्या नाही धनाची पेटी. कष्टाची भाकर आम्ही खाल्ली आम्ही, म्हणूनच खातो तूप रोटी, म्हणून खातो तूप रोटी. कन्येच्या डोळ्यात पाणीदारपणा, नामोत्करण झाले सुलोचना. लक्ष्मीची पावले आली घरात, उठणं बसणं पाऊल पुन्हा. हळूहळू कन्या मोठी झाली, पाऊलांची पुढे झेप झाली. माता पिताई धन्य झाली, उपवर कन्या बहरा आली. कन्येचा हट्ट शिक्षण खरे, रमली गाण्यात
आवाज भरे. प्राथमिक शिक्षण मूल्य साकारी, उच्च शिक्षण कराड नगरी. शिक्षणातूनही संस्कार धडे, एकाहून एक सरस पुढे. पदवी नाही पदवी पुढे, शिक्षणशास्त्राचे घेतले धडे, शिक्षणशास्त्राचे घेतले धडे. कृष्णाकाठी वडगाव पेठ, जगताप घराची झाली भेट. पवार जगताप नाती जोडली, शंकर सुलोचना साथी झाली. सुलोचनाने लक्ष्मी पूजा केली, स्त्रीने स्त्रीला हाक दिली. पार्वती पोटी लक्ष्मी आली, माधवी कन्या प्राप्त झाली. सह्याद्रीची हाक मिळाली, देवघर शाळेत नेमणूक झाली. पती पत्नीची कसोटी झाली, देवघर शाळा उभी केली, देवघर शाळा उभी केली. हळूहळू शाखा बहरा आली, हळूहळू शाखा बहरा आली. पण कुळवंडी सती वारी झाली, कठोर परिश्रम परीक्षा झाली. कुटुंबाची पण जबाबदारी आली, कुटुंबाची पण जबाबदारी आली. प्रसंग आले बहुत दुःखाचे, प्रसंग आले बहुत दुःखाचे. वडील भाऊ जे जाण्याचे, त्याहून भरले आनंदाचे. नातवंड घरी येण्याचे, नातवंड घरी येण्याचे. आयुष्यातील चढउतार प्रत्येकानेच असतात पाहण्याचे. आपण पाहिले असेच काही, कुटुंबाचे आणि कर्तव्याचे, कुटुंबाचे आणि कर्तव्याचे. पाहून आपला उत्साह भारी, सह्याद्रीने दिली जबाबदारी. पाहून आपला उत्साह भारी, सह्याद्रीने जबाबदारी दिली. नियोजनाची कसरत झाली, नियोजनाची कसरत करी. शिक्षिका उपमुख्याध्यापिका झाली. पडले पत्र खात्याचे, पडले पत्र कुठले युवा शिक्षण खात्याचे. लगेच ग्रुपवर धाडायचे, नीटनेटके आणि आवडीचे. वेळ तात्काळ पूर्ण करण्याचे, वेळ तात्काळ पूर्ण करण्याचे. किती पत्रे आणि किती तो भार, किती पत्रे आणि किती तो भार. रोज नव्याने सारेच बेजार, मेहनत सारे झेलती भार. सह्याद्रीचे हे शूर सरदार, सह्याद्रीचे हे शूर सरदार. तरीही कसरत खूपच झाली, तरीही कसरत खूपच झाली. दिवस आपला आणि रात्र आपली, दिवस आपला आणि रात्र आपली. धनुष्य दिले ते पेलायचे, कष्ट कधी ना तोलायचे, कष्ट कधी ना तोलायचे. सह्याद्रीच्या भरल्या घरात, सह्याद्रीच्या भरल्या घरात मैत्रिणी भाऊ आणि आपण तोऱ्यात. अनेक मैत्रिणीची नावं होती, पण याच्यामध्ये मला घेता आली नाही. त्यामुळं सह्याद्रीच्या भरल्या घरात मैत्रिणी भाऊ आणि आपण तोऱ्यात. विजया रमा कल्पना पल्लवी, स्मिता शर्मिला चंदा माधवी. गार्गी तेजू उपासने लता, कस्तुरी दिव्या छाया निश्वेता. सह्याद्री कुटुंब भरले मनात, आयुष्यभर हे ठेवा ध्यानात, आयुष्यभर हे ठेवा ध्यानात. कुणीही शिक्षक दिसले समोर, कुणीही शिक्षक दिसले समोर, लगेच हा कामाचा होरा. सह्याद्री आहे वाहता जरा, अभिमान वाटावा असाच तोरा, अभिमान वाटावा असाच तोरा. सह्याद्रीत कुशल नेतृत्व भेटले, सह्याद्रीत कुशल नेतृत्व भेटले. बीके पाटील, बीके आरवाय नियोजक आपले. कासार थोरात पाटील आणि सोमान, आदर भीती पण मन धाकधूक मन. आठवण येता सह्याद्रीची, यावे तुम्ही फिरून. सह्याद्रीची नजर जशी आई पाहते दूर, जशी आई पाहते दूर. धन्यवाद. धन्यवाद पाटील सर. वर्षानुवर्षे हातात खडू आणि विद्यार्थ्यांमध्ये योग्य ते शिक्षण देऊन त्यांना घडवण्याची ध्येयशक्ती मॅडम आपली अतुलनीय आहे. तुमच्या निवृत्तीने शाळेच्या स्टाफरूममध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये ही पोकळी नक्कीच निर्माण होईल. यानंतर मॅडमच्या सुखदुःखामध्ये कायम त्यांच्या पाठीवर पाठीमागे असणारी आणि त्यांच्या सुखामध्ये पाठीवर थाप देणारी त्यांची मोठी बहीण म्हणजे श्रीमती रंजना पाटील या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी येत आहे. मी आमंत्रित करते श्रीमती रंजना पाटील. सर्वांना नमस्कार. ज्योत अखंड जळते, पण जळता जळता सर्व जगाला प्रकाश देते. पण ज्योतीपेक्षा समयीत जास्त तापते, पण श्रेयनेहमी ज्योतीलाच जाते. देवभक्ती आणि वडील मंडळींना नमस्कार. आजच्या मंगलमय सोहळ्याचे अध्यक्ष आदरणीय मुख्याध्यापक
उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, सर्व सहकारी, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, इतर मान्यवर आणि नातेवाईक, इस दुनिया से आया मुझे बोलना चलना सिखाया, ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया, माँ बाप की आँखों से मैं आंसू बन के न गिरूंगा, माँ बाप का दिल जो दुखा दे मैं ऐसा कुछ न करूँगा, माँ बाप के रूप में मैंने भगवान को जैसे पाया, ओ माता पिता तुम्हें वंदन, मैंने किस्मत से तुम्हें पाया. अशा या माझ्या आदरणीय आई वडिलांना वंदन करते आणि आजच्या कार्यक्रमाचं सेवानिवृत्ती सत्तानिवृत्ती सौ सुलोचना शंकरराव जगताप, BSc BEd, DSM आत्ता केलं. 91ला लग्न झालं. आता थोडक्यात सांगते, त्यांच्या शिक्षकांनी सांगितलेलं आहे. 91ला लग्न झालं, 92ला कन्यारत्न प्राप्त झालं. निवाचीवाडी इथे सुरुवात झाली. कशी सुरुवात झाली ते तुम्हाला सर्वांना मी काही सांगायची गरज नाही. आणि जगताप साहेबांचं म्हणजे आता जगताप सर आणि मॅडम त्यांचं कुटुंब, सुशील एक कन्या, सुंदर जावई आणि कोंडस नातू. माझे आई वडील शिक्षक, आम्ही दोघंही शिक्षक रयतमध्ये आणि हे दोघंही शिक्षक. शिक्षकी पेशा आम्हाला लाभलेलाच आहे आणि या सर्वांच्या ऋणातून उतराई हवे या मी पुढे आपलं उभे आहे. जगताप मॅडम म्हणजे माझी पाठची बहीण, पाठीला पाठ लावून लगेच पाठीमागून आलेली अशी ही बहीण. प्रेमळ, कर्तव्यदक्ष, सर्वगुण संपन्न, अष्टपैलू व्यक्तिमत्व, सर्व प्रसंगांना सामोरी जाणारी, विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकणारी अशी ही माझी पाठची बहीण. कर्तव्याचा प्रवास संपतो पण कर्तृत्वाचा प्रवास कधीही संपत नाही अशी ही माझी बहीण. मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी ही माझी बहीण. कालाय तस्मे नमः, काळाप्रमाणे आपल्याला वाहत जावं लागतं. सुलोचना, सु म्हणजे सुव्यवस्थित, लोचना चांगले डोळे असलेली, चमकणारी आणि नाही हा शब्द कधीही नाही. तुम्ही कधी आता जर म्हटला, मुख्याध्यापकांनी जरी सांगितलं तरी घरातलं काम टाकून लगेच हे शाळेत चालले, मुख्याध्यापकांचा फोन आला, चालले मी शाळेत असे म्हणून कधीही कामाला नाही म्हणणारी अशी ही शंकर पार्वती जोडीच म्हणा. तो एक जमाना होता आमचा विद्यार्थ्यांच्यावर हक्क होता. त्याचं व्यक्तिमत्व घडवणं इतकाच आमचा लक्ष्य हेतू होता. पालकांचा आमच्यावर विश्वास होता. पण शिक्षकी पेशा आमच्यासाठी जणू एक वसाहत होता. कसं शिकवावं म्हणजे विद्यार्थ्यांना कळेल, काय करावं म्हणजे विद्यार्थ्यांना कळेल असा सतत विचार डोक्यामध्ये असायचा. आपण शिकवलेलं त्यांना समजलं की ऊर आनंदानं भरून यायचा. बरं वाटलं, आज आम्हाला विद्यार्थ्यांच्याकडून चांगलं भेटलं. परीक्षेचा पेपर अर्धवट सोडून यायचं तर वेळीच पाठीवर त्याच्या रट्टा पडायचा. काळ बदलला, विद्यार्थी बदलला, पालकांचा शिक्षकांच्याकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोनही बदलला. कोण चूक आणि कोण बरोबर हे मीडिया ठरवू लागला. शिक्षकांचे हात बांधणारा कायदा लागू झाला, शिस्त लावणारा गुन्हेगार ठरू लागला आणि आता फतवा आला, मारायचं नाही. तुम्ही आम्ही का लहानपणी मार खाल्ला नाही का? भरपूर मार खाल्ला आणि त्यामुळेच आपण आयुष्याला सामोरे जायला तयार झालो. परंतु आता मारायचं नाही, विद्यार्थ्यांना बोलायचं नाही आणि त्यांचं कचकड्याचं मन मोडायचं नाही. विद्यार्थ्यांना फक्त वर्गात जा, अभ्यासक्रम पूर्ण करा असंच म्हणायची वेळ आली. ठीक आहे हो, हे सगळं ठीक आहे, पण आज होमवर्क न करणारा विद्यार्थी उद्या ऑफिसची डेडलाईन पाळेलच असं नाही.
आणि शाळेचे नियम तोडल्याशिवाय तो राहणार नाही. आणि आता आपल्याला न थापत्या मारता कुंभाराला घरा घडवायचा आहे आणि बाजारामध्ये नो गॅरंटीवाला माल बाजारात येऊन घालायचा आहे. नो गॅरंटीवाला माल बाजारात येऊन घालायचा आहे. सर्व संकटांना तोंड दे, सर्व संकटांना तोंड दे, पुढं जायचं आहे. पास्ट इज वेस्ट पेपर, प्रेझेंट इज न्यूज पेपर, फ्युचर इज क्वेश्चन पेपर. सो रीड अँड राईट इज केअरफुली, अदरवाईज युअर लाईफ विल बी टिश्यू पेपर. एवढं लक्षात ठेवा. हसत हसत जगायचं की रडत रडत जगायचं. जगताप मॅडमकडून शिकावं, हसत हसत जगायचं की रडत रडत जगायचं. शिक्षकी पेशा हा असा आहे की जिथे तुम्ही दिसाल तिथे तुमचे विद्यार्थी तुम्हाला बोलणार आहे, कदाचित नमस्कारही करणार आहे. जसं पेराल तसं ते उगवणार आहे. आणि खूप भाग्यवान आहोत आपण शिक्षकी पेशा आपल्याला मिळालेला आहे. इथून पुढची आता मी काही सांगायची गरज नाही. जगताप सरांनी पंढरपूर वारी करतात, तशी जगताप मॅडमनी विमानवारी करावी अशी मी त्यांना अपेक्षा करते. आणि विमानातून दोघांनी फिरून यावं, आनंद घ्यावा अशी इच्छा व्यक्त करते. आणि उर्वरित आयुष्य सुखाचे, समाधानाचे, भरभराटीचे, आनंदाचे जावो हीच सदिच्छा. आणि मी इथे थांबते. जय महाराष्ट्र, जय कर्मवीर. आदरणीय व्यासपीठ, माझे सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि आमचे सगळे कुटुंबीय, आणि आजचे सत्कार मूर्ती माझी मम्मी, वर्धनची आजी. आजच्या ह्या सेवापूर्तीच्या कार्यक्रमासाठी जेवढे लोक इथे जमलेत हे सगळे तिने कमावलेले लोक आहेत. आणि हेच आम्ही तिच्याकडून शिकत आलेलो आहे. शाळा, काम सांभाळून नाती कशी जपावी ह्याचं उत्तम उदाहरण ती आहे. मला आजही तो दिवस आठवतो ज्यावेळी आम्ही ह्या शाळेत पहिल्यांदा आलो होतो. कासार सर मुख्याध्यापक होते तेव्हा, आणि कासार सरांनी तिचं अप्रुव्हल करण्यासाठी जी धडपड त्या दिवशी केली होती, तो दिवस आणि आजचा दिवस, त्यांनी जो तिच्यावर विश्वास दाखवला ते तिने सिद्ध करून दाखवलं. त्यावेळी माझ्या बालमनाला असं वाटायचं की कासार सर, सोमन सर, थोरात सर किती मोठी व्यक्ती आहेत, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक. आपले मम्मी पप्पा कधी असे होती. पण आज ते तिच्या कार्यामुळे, तिच्या कष्टामुळे, तिच्या मेहनतीमुळे ती या पदाला पोचली, याचा मला सार्थ अभिमान आहे. बोलण्यासारखं खूप आहे. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की तिने केलेल्या संस्कारांची शिदोरी ती माझ्याबरोबर नेहमी आहे आणि ती मला तारत आहे. आणि आनंद आता ह्याच गोष्टीचा आहे की परत आल्यावर म्हटलं की मम्मी अजून 1-2 दिवस राहा, तर ऐकावं लागणार नाही की नाही शाळेतून फोन आलाय, मला जायचं आहे. तर आता तो मला तुझा वेळ मिळणार आहे, याबद्दल मला अतिशय आनंद आहे. जाताना तर मला फक्त एवढंच सांगायचंय की तुमच्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि समाधान हेच माझ्या आयुष्यातलं यश आहे. धन्यवाद. आज आपण जगताप मॅडम यांच्या सेवापूर्ती समारंभासाठी एकत्र आलो. व्यासपीठावरती उपस्थित असणारे सर्व मान्यवर, व्यासपीठासमोर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, व्यासपीठावरती शंकर पार्वतीला जोडा बसलेला आहे. जगताप सर, शंकरराव आणि सुलोचनाबाई खऱ्या अर्थाने
एक कृतार्थ जीवन कसं असावं ते या दोघांकडनं आपण शिकायला हरकत नाही. नोकरी आपण सर्वच जण करतो, पण ही नोकरी करत असताना अनेक ठिकाणी अनेक लोकांशी स्नेहार्थ संबंध कसे जपायचे ते या जगताप सरांकडनं आणि मॅडमकडनं शिकवतात. ज्या गावात नोकरीची सुरुवात झाली त्या देवघर निवासी वाडी वैशिष्ट्य असं की त्या ठिकाणी श्रावणामध्ये काही सप्ताह बसतो. आता तिथनं त्याला बाहेर पडून 25-30 वर्ष झाली, पण श्रावणामध्ये सप्ताहाला ही जोडी तिथे जाणार म्हणजे ज्या ठिकाणी आपल्या कामाची सुरुवात झाली तिथल्या लोकांनाही ते विसरत नाही. अशा तऱ्हेने सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आणि खऱ्या अर्थाने सर्वांच्यामध्ये रमणारे असे जगताप सर आणि जगताप मॅडम. आता तर जगताप मॅडम निवृत्त झाल्या, त्यांच्या भगिनीने इच्छा व्यक्त केली की त्यांनी विमानाची वारी करावी. विमानाची वारी एकदा काय ते 10 वेळा करू शकतील एवढ्या प्रकारची त्यांची दोघांची ताकद आहे, दोघांची आर्थिक क्षमता आहे. फक्त आत्तापर्यंत एक नोकरीवर असायचं, एक नोकरीच्या बाहेर असायचं, त्यामुळे कुठे जायचं म्हटलं की कारण असायचं की मॅडमला सुट्टी नाही. आता मात्र सुटका नाही, पण दोघांना इथं सुट्टी आहे. मित्रमंडळी भरपूर आहेत आणि सहकुटुंब सहपरिवार कुठेही जाण्याची त्यांची तयारी आता असायला हवी. आम्ही त्यांचे मित्रमंडळी त्यांना नक्कीच बाहेर काढू आणि कुठेतरी चांगल्या प्रकारच्या प्रवासाला आमच्याबरोबर येतील. जीवन हे आनंदाने कसं जगायचं आहे हे आत्तापर्यंत त्यांनी सगळ्यांना शिकवलं, स्वतः जगले, पण याच्या पुढेचं जीवन आहे ते अत्यानंदाने कसं जगावं हा वस्तुपाठ ते लोकांना घालून देतील. आजच्या या कार्यक्रमानिमित्ताने जगताप मॅडम आणि जगताप सर यांना आम्ही 100 वर्ष सुखा समाधानाने जगावं अशा प्रकारे इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद फडसे सर. आपल्या विद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी उपस्थित व्यासपीठ, आज ज्यांचा सत्कार करायचा आहे आपल्या जगताप मॅडम, त्यानिमित्त सर्व उपस्थित असलेले सर्व व्यासपीठ, शिक्षक वर्ग, मॅडमचे नातेवाईक वगैरे, आता सर्व बऱ्याच जणांनी मॅडमच्या सर्व जीवनावरती आधारित सगळ्या गोष्टी सांगितलेल्याच आहेत. मॅडमने आपल्या या सती हायस्कूलला 29 वर्ष सर्व्हिस केले. एकाच जागेवरती एवढ्या ठिकाणी सर्व्हिस करणं हे सगळ्यांना सोपं नसतंय, पण मॅडमच्या भाग्यात ते आलं. आणि सरांनी सांगितले जसं की देवघर खेडसारख्या ठिकाणी, तर आम्ही जात असतो बऱ्याच ठिकाणी, दुर्गम भाग आहेत खूप तिकडे, त्या ठिकाणी मॅडमची सुरुवात झाली. आणि आज सेवानिवृत्तीनिमित्त त्या तिथं एक मोठ्या हायस्कूल सतीसारख्या ठिकाणी आमच्या गावामध्ये त्या सेवानिवृत्त होत आहेत. त्यांना पुढील वाटचालीसाठी मी त्यांना निर्वायुष्य लाभो यासाठी ते शुभेच्छा देतो. आई सुखाई देवीच्या नतमस्तक होऊन त्यांना आशीर्वाद मिळो आणि त्यांच्या सर्व इच्छा, राहिलेल्या सर्व इच्छा काय असतील तो बाहेरगावी फिरायला वगैरे जायच्या, त्या त्यांना आता त्यांना भरपूर वेळ मिळणार आहे, त्या त्यांना सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होत यास शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. व्यासपीठावरील मान्यवर, आजी माजी शिक्षक शिक्षकेतर पवार व जगताप आप्तेष्ट आणि आत्ताचे उत्सव, आज 31/7/26 रोजी जगताप मॅडम नियत वयोमानानुसार निवृत्त होतात. मॅडमच्या या सदिच्छा समारंभास आपण सर्व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. मॅडम, तुम्ही दोघेही उभयता कोणताही सुखदुःखाचा प्रसंग असू दे तिथे तुम्ही प्रामुख्याने मदतीसाठी हजर असता. एकमेकांची विचारपूस करणं शालेय कामकाजात अजिबात नाही, ते कोणतेही काम असेल. मॅडम, तुमच्या मार्गदर्शनाने अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य तुम्ही घडवलं. आता आराम आणि आनंदाचा सुवर्णकाळ सुरू होतोय. कामाच्या तणावातून व घड्याळाच्या काट्यापासून मुक्त होऊन आपल्या आवडीचे आयुष्य जगण्याचा हा सुंदर काळ आहे. मॅडम, पुढील वर्षी तुम्हीही सरांबरोबर विठ्ठलाची वारी करावी ही सदिच्छा. मॅडम, तुम्हाला पुढील आयुष्य दीर्घायुष्य व उत्तम निरोगी आरोग्य लाभो ही स्वामींचरणी प्रार्थना करते व इथेच थांबते. शुभम भवतु. ते आमचे कुटुंब प्रमुख
आणि सह्याद्री शिक्षण संस्थेचे संस्थापक आदरणीय स्वर्गीय गोविंदरावजी निकम साहेब, निकम मॅडम आणि माझ्या ताईमध्ये शिक्षकी पेशाची बीजे रुजली ते माझे माता पिता, आई अप्पा, माझे सासू सासरे, आत्या बापू आणि ज्यांनी या पेशाच्या मार्गावर चालताना मार्गदर्शनाची थाप, कौतुकाची थाप केली ते माझे भाऊजी. या सर्वांचं स्मरण करते यावेळी. जगताप सरांचा सांभाळ ज्या त्यांच्या आत्यानं केला त्या माझ्या मावशी यांचंही स्मरण करते आणि माझ्या 2 शब्दांना सुरुवात करते. संपूर्ण आयुष्य कसं घडलं हे माझ्या सर्व सहकार्यांनी सांगितले. 1991 साली खेड तालुक्यातील देवघर निवाची गाडी या शाळेमध्ये आम्ही दोघांनी एक वर्ग चालवला. 8वीचा वर्ग होता. मी सायन्स, गणित, इंग्लिश घ्यायचं आणि जगताप सरांनी भाषा आणि समाजशास्त्र घ्यायचे आणि एक वर्ग सुरू केला. दुसऱ्या वर्षी 9वीचा वर्ग सुरू झाला. तिसऱ्या वर्षी 10वीचा वर्ग आणि मग कदम सर असतील, पाटील सर असतील, पुढचे पाटील सर असतील, असे 5 जणांचं एक छान कुटुंब आमचं होतं. प्रॅक्टिकल म्हटलं की मॅडम तुम्ही प्रॅक्टिकल आम्ही घेतो, तुम्ही फक्त आमच्या जेवणाची सोय करा. आणि मग मी छानपैकी जेवण, जवळच आमची दुधेरीची इमारत होती तिथं आम्ही राहायला होतो. परशुराम काकांच्या घरी जवळच राहत होतो आणि मग छान जेवण करायचं. आलेले परीक्षक असायचे, परीक्षा व्हायची. मी सायन्स असलं तरी ते बाकीचे काम माझं सगळं पूर्ण करायचे आणि मग छान आमचा स्नेहभोजनाचा कार्यक्रम व्हायचा. आणि मग याच्यासोबतच आमचे जे चेअरमन वगैरे होते, शेलार, दिलीप काका, हे सगळे त्या ठिकाणी आजही त्या ठिकाणी आमची आठवण काढतात. आणि मग अशा परिस्थितीत 1997 पर्यंत मी तिथं काम केलं. 1 सप्टेंबर 1997 मध्ये त्या ठिकाणी कुलवंती विद्यालयामध्ये मला 18 दिवस काम करण्याची संधी मिळाली आणि तिथून 19 सप्टेंबर 1997 पासून मी या विद्यालयामध्ये रुजू झाले. त्यावेळी मुख्याध्यापक म्हणून त्या ठिकाणी कासार सर होते. त्यांची एक शिस्त, त्यांचा एक दरारा. बाहेरून जाताना जरी तास आपला सुरू आहे पण खिडकीतून जरी बघितलं तरी आमचं चुरूचूप व्हायचं. विद्यार्थ्यांना शिस्त कशी लावायला पाहिजे, अभ्यासिका कशी असावी, नियोजन कसं असावं, काम कसं असावं, या सगळ्या ज्यांच्या हाताखाली आम्हाला काम करण्याची संधी मिळाली. मग कासार सर असतील, PV पाटील सर असतील, BK पाटील सर असतील, त्यानंतर आरवाई दादा असतील, सोमन सर असतील. किती वाजता वेळ होणार आहे, किती वाजता आपण बाहेर पडायचं आहे, या सगळ्याचा ताळमेळ आम्हाला कसा घालायचा आहे. आणि नियोजनामध्ये परफेक्ट असणारे आमचे, सुवर्णमहोत्सव साजरे करणारे आमचे मनसे सर, यांची तर खूपच त्या ठिकाणी मार्गदर्शन आम्हाला लाभलं. सर्वांना आम्हाला मार्गदर्शन लाभलं आणि नियोजन कसं करावं याविषयी आम्हाला सगळ्यांना धडे मिळाले. आणि मग 29 वर्ष काम करत असताना दिलेलं काम वरिष्ठांनी किती चोख करायचं आहे, कुठेही त्याच्यात कमतरता नाही, यावेळेला पण त्याहीपेक्षा किती चांगलं काम करायचं आहे. आणि मग आपला कामाचा त्या ठिकाणी जो तक्ता आहे, आपल्या कामाची पोचपावती आहे, ती आपल्या संस्थेपर्यंत नक्कीच पोहोचत असते, परिसरामध्ये पोहोचते. कारण शिक्षण पेशामध्ये आमचे विद्यार्थी हेच दैवत आहे. जेव्हा कुठेतरी काहीतरी आमचं दुखतं, काहीतरी त्रास होतोय, पण जेव्हा आम्ही विद्यार्थ्यांच्या पुढे जातो त्यावेळी विद्यार्थ्यांना बघून आमचं दुखणं निघून जातं, आम्ही विसरतो आणि मग त्या बालपणाचा विचार करून आम्ही आमचं अध्यापन करतो. आणि अशा तऱ्हेने 29 वर्ष काम करत असताना 97 पासून 99 नंतर बुद्धिमत्ता हा विषय, विज्ञान हा विषय तर आहेच माझा, पण बुद्धिमत्ता हा विषय, स्कॉलरशिप, त्यानंतर NNMS यासारख्या कामामध्ये आणि विज्ञान मेळावा असेल, विज्ञान प्रदर्शन असेल, यातून किती आपले विद्यार्थी पुढे जाऊ शकतात याचा त्या ठिकाणी आम्ही अभ्यास केला. यासाठी कुठं आपण कमी पडणार नाही याचा अभ्यास केला. आणि हे घडत असताना मी कुठेही माझी नाती आहे, कुटुंबातली नाती आहे, ती कुठेही कमी पडणार नाही. ती नाती मी कशी जपणार, माझ्या कुटुंबावर असलेली जबाबदारी कशी मी कमी करणार नाही. मला एक कन्या आहे, ती सुसंस्कृत कशी होईल, तिच्यासाठी आपल्याला काय करता येईल. आणि मग तीच माझी, जे माझ्या आईमध्ये शिस्त होती तीच माझ्यामध्ये आली आणि माझ्याकडून माझ्या मुलीमध्ये आली. आज 3 वर्षाचा नातू आहे मला, तो नातूला कळताना तिच्याकडची शिस्त मला जाणवतं की माझी शिस्त तिच्यामध्ये आहे. आणि 1780 समोर असणारे कंट्रोल करायचे आपल्याला. आणि म्हणून अध्यापनातून त्या ठिकाणी आपली शिस्त, वर्ग नियंत्रण आपलं असलं पाहिजे, वरिष्ठांनी दिलेले काम आपलं चोख असलं पाहिजे, याचा ध्यास माझ्याकडे असायचा. आणि 29 वर्ष काम केल्यानंतर सिनियरिटीचा नंबर माझा होता. आणि मग गेल्या वर्षी 1 जून 2025 रोजी संस्थेनं माझी त्या ठिकाणी उपमुख्य
ज्यावेळी करोनाचा काळ होता, प्रोफेसर रिटायर झाले आणि वारे सर मुख्याध्यापक म्हणून आले. वारे सरांनी बोलून सांगितलं, मॅडम तुम्ही आणि आम्ही एका स्टाफचे मेंबर आहोत, आपण एकत्र काम केलंय आणि तुम्हाला एक सत्र सांभाळायचं. मग एक सत्र सांभाळताना त्या ठिकाणी वेळापत्रक करणं, पर्यायी व्यवस्था असते, वेगवेगळे नियोजन असो, तिथं कुठेही आम्ही कमी नाही. एखाद्या तासावर एखादे शिक्षक नाही, मुख्याध्यापकांनी तिथून बोलवायचं, मॅडम या तासावर शिक्षक का नाही. म्हणजे इतक्या जबाबदाऱ्या आपण पूर्ण करतोय, दिलेले नियोजन करतोय. संस्थेतल्या प्रश्नपत्रिकांमध्ये इतक्या बारकाईने मी काम केलं की मला कुठेही माझा एक अक्षरही कमी राहणार नाही. आणि माझ्यानंतरचं काम सावंत मॅडम राहत आलंय. मी त्यांना हेही सूचित केलं की मॅडम माझी कुठेही एखादी चूक निघाली नाही आणि या संस्थेच्या प्रश्नपत्रिका आहे, तुमची सुद्धा चूक होणार नाही. आणि म्हणून गेले वर्षभर काम करताना मला या सर्व सहकार्याने अतिशय मदत केली, सहकार्य केलं. कारण सरांनी मला सांगितलं, गेल्या वर्षी प्रचंड परिपत्रक आली, ऑनलाईन सगळी कामं होती. केंद्र प्रमुख आल्यानंतर किंवा गट शिक्षणाधिकाऱ्याने एखादा मेसेज टाकल्यानंतर मला 41 वर्गांचा डाटा कलेक्ट करायचा आणि मग 41 लोकांपर्यंत मला पोहोचायचं. फोन असेल, समोर दिसणारी व्यक्ती असेल, त्यांच्याकडून हे काम पूर्ण करायचं. आणि म्हणून मग त्याचा किती वेळ लागो, मला माझे सहकारी काही जण म्हणायचे, मॅडम किती वेळ थांबता, मी निघून जाईन 3 वाजता, सरांना सांगेन सर मी निघाले. पण जेव्हा ही सगळी माहिती मला पूर्ण करायची आहे त्यावेळी मला पुन्हा शाळेत यायची वेळ यायला लागली. आणि म्हणून जितक्या ताकदीनं आपल्याला हे पद दिलेलं आहे त्यावेळी त्या ठिकाणी की हे आपण सांभाळणं गरजेचं आहे. आणि मग ज्यावेळी त्या उपमुख्याध्यापक पदाच्या स्पर्धेमध्ये म्हणा थोडक्यामध्ये की कुणाचं नाव आहे ही चाचणी कानावर माझी येत होती. आणि मग दत्ता सरांशी ज्यावेळी मी घरी चर्चा केली त्यावेळी सिनियरिटीला जर तुझा नंबर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला सरांशी भेटायला काय हरकत नाही. एक दिवस सरांशी भेटायला गेलो आणि फक्त म्हटलं सर रिक्त असणारं पद रिक्त आहे उपमुख्याध्यापक आणि मग मला सरांपासून मी काम केले सर, मला या पदाचा स्वीकार करायचा आहे, तुम्ही दिलं तर मी ते स्वीकारणार. सरांनी एका शब्दात मला सांगितलं, मॅडम तुमचं काम मला माहिती आहे. आणि हे सरांचे शब्द मला एका वर्षासाठी ऊर्जा देऊन जाणार गेलं आणि म्हणून मी हे सगळं करू शकले. माझ्या कुटुंबियांनी, माझ्या कन्येने, माझे पती या सर्वांनी मला मदत केली. वारंवार माझी ताई, माझी आई यांनी मला मार्गदर्शन केलं. आणि बहीण मला म्हटली की मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे. पण जी तळमळ आहे ती तिच्याकडूनच मी शिकले, प्रामाणिकपणा जो आहे तो कामाचा तिच्याकडून शिकले, भाऊजींकडून शिकले, आई वडिलांकडून शिकले. आणि म्हणून मी हे काम करू शकले. पुन्हा एकदा या सर्व सहकार्यांना त्या ठिकाणी धन्यवाद देते. माझ्या या कार्यक्रमासाठी आपुलकीनं माझे सर्व नातेवाईक उपस्थित राहिले त्यांनाही धन्यवाद देते. आणि इथून पुढं या शाळेसाठी, या संस्थेसाठी जे आपल्याला करता येईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करणार. कारण इथं एवढी 25 आणि 30 वर्ष नोकरी केल्यानंतर माझी विद्यार्थ्यांचा एवढा मोठा आमच्याकडे साठा आहे, एवढे मोठे माझे विद्यार्थी आहेत की भेटल्यानंतर त्यांच्याकडून आपल्या शाळेच्या इमारतीसाठी आणखी काय करता येईल. सरांनी सांगितलं गेले 2-3 वर्ष आम्ही तो त्या ठिकाणी उपक्रम देतोय आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील या इमारतीसाठी आम्हाला काय करता येईल ते देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करू. अशा तऱ्हेनं थोडक्यामध्ये पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. वरेकर बोलून गेले, त्यांचा रिटायरचा वय वाटत नाही, अजून ऊर्जा भरपूर आहे. हे काय चांगली, शेवटी अजूनपर्यंत मी विद्यादानाचं जे काम केलं तसं समाजाचं सुद्धा आपण काहीतरी देणं लागतो. तर उद्यापासून आपण समाजासाठी काम करा. आमच्या इथे पोद्दार मॅडम, पाटील मॅडम, साळके मॅडम पण रिटायर झालेले आहेत. अशा चांगल्या काम करणाऱ्या महिला आहेत, त्यांच्या ग्रुपमध्ये सामील होऊन आपलं विद्यादानाचं काम संपल्यानंतर समाजाची सेवा करण्यासाठी आपण हिरिरीने काम करावं आणि आपली जी ऊर्जा शिल्लक आहे ती तिथे खर्च करावी अशी विनंती करतो. मी जास्त वेळ घेणार नाही. आजच्या सेवानिवृत्ती सभेच्या कार्यक्रमासाठी जो आलो, सर्व मान्यवरांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. मी माझ्या कुटुंबाच्या वतीने, माझ्या गावाच्या वतीने आपल्याला पुढील आयुष्याच्या शुभेच्छा देतो आणि आपलं पुढील आयुष्य दीर्घायुष्य लाभो असं मी सर्व ईश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जगताप मॅडम, आपण आलो एकत्र, छानपैकी नोकरी केली, आनंदात आपले दिवस गेले.
तुमच्या ह्या वर्चस्वाप्रमाणे, तुमच्या ह्या कामाने तुम्ही तर अतिशय सगळं लोकप्रिय झालात. पण एक मात्र आठवणीने मी तुम्हाला सांगावं असं वाटतं की कधी कोणाचं लग्न असू दे, कुणाचा कार्यक्रम असला की जगताप मॅडम अगदी हुरहुरीने सांगायच्या, हे आपण पैसे काढूया, आपण भेटवस्तू नेऊया, आपण काय, आणि बरंचसं नियोजन जगताप मॅडम करायच्या. ही मात्र आठवण माझ्या मनामध्ये सदैव राहिली. कारण आता जगताप मॅडम रिटायर झाल्या की कार्यक्रमाचं नियोजन करणार कोण? ओके. हां, जगताप मॅडम आज रिटायर होत आहेत. त्यांना भावी आयुष्यामध्ये चांगलं यश मिळू दे, आरोग्य चांगलं लाभू दे. आम्ही दोघीही अगदी मैत्रिणीसारखं होतो, बहिणीसारखं होतो. प्रत्येक माझ्या कार्यक्रमाला सुलोचना पोचलेली आहे. असंच प्रेम आमचं दोघींचं आयुष्यभर राहू दे, एवढीच परमेश्वराची प्रार्थना. मॅडम आज त्यांच्या वयोमानानुसार निवृत्त होत आहेत. त्यांना माझ्याकडून, आमच्या सर्व कुटुंबियांकडून त्यांचं पुढील आयुष्य भरभराटीचं, उत्तम आरोग्याचं जावो, आणि एक सखी म्हणून आम्ही खूप सहकार्याने खूपच आम्ही राहिलो. प्रत्येक कामामध्ये त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि कोणताही कार्यक्रम असू दे त्यांचं उत्तम नियोजन असायचं आणि नियोजनाप्रमाणे, त्यांच्या नियोजनाप्रमाणे आम्ही सर्व कामं करत होतो. आणि अशी माझी सखी आज निवृत्त होत आहे. इथून पुढे आम्ही कुठेही जायचं म्हटलं तर उत्तम त्यांच्या नियोजनाप्रमाणे जाण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि माझ्याकडून त्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. मी माधवी जगताप थोरात, सौ जगताप मॅडम यांची एकुलती एक कन्या. मला माझ्या आईचा, आई वडिलांचा दोघांचाही खूप अभिमान आहे. त्यांनी जे ज्ञानदानाचं कार्य केलं आहे आणि त्याचं पुण्य त्यांच्या पाठीशी आहे आणि या गोष्टीचा मला सार्थ अभिमान आहे. एवढ्या मोठ्या शाळेमध्ये काम करत असताना तिने कामाबरोबर घरातली जबाबदारी स्वीकारली आणि अतिशय तंतोतंत पार पाडली. आणि हे सगळे संस्कार मी पुढे घेऊन जाणार आहे. तिला सेवानिवृत्तीच्या खूप शुभेच्छा आणि आमच्याकडून असं नेहमी असं काम होऊ दे की त्याच्यामुळे त्यांना आनंद आणि समाधान मिळो पुढच्या भावी आयुष्यासाठी. काय की त्यांनी निरोगी आणि दीर्घायुषी राहावं, त्यांनी त्यांचं आरोग्य सांभाळावं आणि कारण आमच्यासाठी तेच आधार आहेत.